जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेले आहेत, आंदोलनाचा इशारा दिलाय। एकीकडे सरकारने आरक्षण दिलं असताना याही पद्धतीची भूमिका, काय वाटतं जरांगेंच्या भूमिकेविषयी? म्हणजे एक तर महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहानं एक मतं नाही विधेयक मंजूर केलं। असं काही नाही की त्यात पक्ष मतभेद होते, काय होते, कारण विचारपूर्वक या विधेयकाची मांडणी करण्यात आली होती। आणि एकच त्याच्यामध्ये प्रमुख जी भूमिका होती की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आपण, कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय केला। ऐतिहासिक निर्णय होता। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहातही सांगितलं की आम्ही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला जे आज त्यांना मिळतंय, ओबीसी असेल, कोणाच्या आरक्षणाला मी धक्का न लावते स्वतंत्र दिलं आपण। आता त्याच्यामध्ये जरांगे पाटलांचा जो आग्रह आहे की ओबीसी दिलं पाहिजे किंवा अमुकच केलं पाहिजे, असं की मराठा समाजाने त्या आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे। आता त्याचं त्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्यायची तो जरांगे पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। सरकारनं भूमिका बजावलेली आहे। सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या कसोटीला न्यायालयाचं टिकणारं आरक्षण आपण दिलेलं आहे। मला वाटतं त्यांनी सुद्धा आता आपला हट्ट सोडून दिला पाहिजे, अशीच त्यांना आमची विनंती आहे। मी म्हणाल तेच झालं पाहिजे, अन्यथा कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही अशी भाषा त्यांनी आज वापरली। आणि 24 तारखेपासून रास्ता रोकोचा सुद्धा इशारा दिला राज्यभर। असं काय जरांगे पाटलांनी काय करावं काही नाही हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आज सगळ्या राज्यभरामध्ये कालच्या आरक्षणाचं स्वागत झालेलं आहे। मला वाटतं त्यांनी आता ज्या भूमिकेचं ते स्वतः स्वागत करतात, पण त्यांना ते ओबीसीत पाहिजे, ते शक्य नाही आहे। मला वाटतं तो त्यांचा हट्ट सोडून दिला पाहिजे। अन्यथा समाज बांधवांकरता त्यांनी सुरू केलं जे आंदोलन होतं आणि जी त्यांनी आपल्या स्वतःबद्दल स्वतः एक निस्वार्थीपणे चळवळ उभी केली होती, उद्या खरं म्हणजे स्वतःच ह्या चळवळीला किंवा ती चळवळ संपुष्टात यायला ते स्वतःच कारणीभूत होतील। तर आता जनतेचा पाठिंबा त्यांना मिळणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।